तर पश्चाताप म्हणजे काय? आपले विचार बदलणं, आपले स्वभाव बदलणं, आपलं वागणं बदलणं. मी जर चुकीचं वागत असेल प्रभूला म्हणा, प्रभू आजपासून मी पश्चाताप करतो, आजपासून इथून पुढे चुकीचं वागणार नाही. जर मी वाईट गोष्टी बोलत असेल तर म्हणणं, प्रभू यानंतर मी चुकी करणार नाही, निंदा करणार नाही, विसरी घासणार नाही, दारू पिणार नाही, याच घराने त्याला करणार नाही. ह्या गोष्टीपासून मुख होणं म्हणजे पश्चाताप. म्हणजे मी हा माझा रस्ता आहे, हा माझा रस्ता आहे, तर ह्या रस्त्यापासून वळून दुसऱ्या रस्त्याला जाणं म्हणजे पश्चाताप. मी ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टींपासून दूर जाणं म्हणजे पश्चाताप करणं. जर मी पापाचा मार्ग पकडला आहे, दुष्टतेचा मार्ग पकडला आहे, तर मी त्या धार्मिकच्या मार्गाकडे जाणं म्हणजेच पश्चाताप करणं. पश्चाताप म्हणजे विनाशापासून मुक्त होण्याचं एकमेव साधन आहे. म्हणून बायबल सांगतं, जो कोणी पश्चाताप करतो त्याच्या पापांची क्षमा. जो कोणी म्हणतो की होय प्रभू मी जसा आहे तसा मी तुझ्या समोर आहे, देव त्याला आशीर्वादित करतो. मग आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जसं त्या योनासाठी मासा गिळण्यासाठी, मग योनाला त्या समुद्रामध्ये पडू नये म्हणून त्याला मासा गिळण्यासाठी आला होता. तसे देवाचा पुत्र येशू, देवाचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी, तुमच्याकडून आणि माझ्याकडून जे पाप झाले, जे अपराध झाले त्याची क्षमा व्हावी म्हणून त्या देवाचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्र त्या जमिनीच्या गर्भामध्ये राहिला होता.